आकडा टाकून वीज घ्याल तर कोठडीत जाल। वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरण दिवसेंदिवस विविध उपाययोजना करत आहे। आता आकडा टाकून किंवा इतर पद्धतीनं वीज पकडली तर महावितरण कडक कारवाई करणार आहे। यात काही प्रकरणात फौजदारी कारवाई होऊ शकते। लघु आणि उच्च दाबाचे वीज कनेक्शन घेतलेल्या ग्राहकांकडून वीज चोरी करण्याचे प्रकार प्रामुख्याने महावितरणाच्या भरारी पथकांच्या तपासणीत समोर येतात। आकडा टाकणे, मीटरमध्ये फेरफार करणे, घरगुती वीज कनेक्शन घेऊन व्यावसायिक वापर करणे, मीटरला बायपास करून परस्पर वीज कनेक्शन घेणं, अशा प्रकारे वीज चोरी केली जाते। या वीज चोरांचा महावितरणाच्या भरारी पथकांकडून शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहेत। एप्रिल 2024 ते डिसेंबर 2024 या काळात जिल्ह्यातील 1851 वीज चोरांवर कारवाई करून महावितरणच्या भरारी पथकानं 1,42,00,000चा दंड केलाय। यात काहींवर फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात आले। ग्रामीण भागात तारेवर आकडा टाकून वीज चोरी करण्याचं प्रमाण सर्वाधिक दिसून येतं। त्याउलट शहराच्या परिसरांमध्ये मीटरवर लोहचुंबक ठेवून मीटरची गती कमी करणं, मीटर काढून त्यात फेरफार करणं, अशा पद्धतीनं मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केली जाते। ग्रामीण भागासह शहरातही ज्या भागात सर्वाधिक वीज चोरी होते तिथं आता केबल टाकण्यात येते। त्यामुळे आता तारा काढून त्याऐवजी केबल टाकली जात असल्यानं चोरीला आळा बसलाय। 1.5 कोटीची वीज चोरी महावितरणाच्या भरारी पथकानं जिल्ह्यातील 1851 वीज चोरांना पकडून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे।